फॅमिली नाही रे कुणाचे शेवटी एकल्याचे हे येऊ ना येऊ आमच्या संगे परत आलेलं आहे माझ्या तर फॅमिली पाहू शकतात आमच्या शेतामध्ये ना किती मोठं गवत झालेलं आहे आणि एवढं गवत झालं आहे तरी आहे ना सोनाली म्हणते माहेरला जायची अमुक करायची तमुक करायची त्यामुळे आमची आज जरा किरकिर झालेली आहे ते मग ते बोलू शकते का नाही काय माहीत आता सोनाली अय आयुष्यभर कामच करायचं 2 दिवस जायचं असलं की कधीच मनातून हा तोंडातून हा मनातून तर कधीच म्हणलं नाही हा बाबा 2 दिवस जाऊन यायचं ना जा पण कधी असं मनातून कुणीच नाही म्हणलं जायचं ना ये जाऊन तुम्ही मला प्रत्येक वेळेस मला इतकाच जीव तोडून जावं लागतं माहिती का कधी पण जी बडबड सुरू केली ती थांबलीच नाही अजिबातच माणसं ऐकून पण घ्यायला तयार नव्हती झाले भांडणं आले मग आपल्या इकडं दारेवरती तो कसं करत आहे यांना जेवढं बायकाला मोकळं सोडवत ना तेवढं म्हणजे जास्त शहाणे होतात हां जेवढं त्यांना मोकळेपणा देतो ना फ्रीडम देतो ना महामूर्ख पण होतो त्यामुळे आहे ना जास्त बायकाला फ्रीडम देणं आहे ना लय चुकीचं आहे कम रडतं बाळा काय झालं काय झालं झोपलं होता हरभरा खायची तुला हरभरा खायची तुला खायची देऊ काढून देऊ आई तुझ्या नाकाला काय माती लागलेली माती मोगाची माती चिखल खेळलेली नाही बोलले का नाही बोलले का फॅमिली आमची भांडणं झालेली आहेत त्यामुळे सकाळ आम्ही व्हिडिओ पण नाही काढलेला सायंकाळचे 4:30 वाजलेले अवघड आहे पिलो सकाळी भांडणं झालेली आहेत आमची माहेरला जाऊन दिलं नाही मला दाखवायचं नव्हतं व्हिडिओमध्ये पण काय आहे ते खरं रिॲलिटी मला दाखवायची तर जर झोपला होता उठला आहे अख्खर फॅमिली पाहू शकतात आमचा ऊस आणि ऊसामध्ये आमचा हरभरा आहे तर हरभरा गटे वगैरे आले आहेत मस्तपैकी मी सगळं धरून गट्ट्या खाल्लेल्या आहेत कारण की आज सकाळी जेवलेलो आहे ना आम्हाला डब्बा पण नाही आणलेला आम्ही घरून येताना तर ती कंडिशन जरा वेगळीच होती त्यामुळे नाही आणलेला आता आम्ही चालवलं आहे फायनली माझ्या तिकडे दारे चालू आहे दुसऱ्या वारामध्ये तर मी तिकडे चालवलं आहे भूक लागली होती म्हणून जरा मी खायला आलो काय हरभराचे गटे परंतु ते पण कवळे आहेत काही नाही बरं ज्याने बरं ते किरकी झालेले आहेत तर चालू फॅमिली तर काय नाही फॅमिली काहीच नाही आय एम नॉट काय सांगू आता का पिल्लो इकडे ना चला तुला यायचं का आहे का मी इकडे आलो जास्त रडायला लागला आहे आणि सोनाली त्याला बोललंच कट नाही त्याला सगळं बोला नाही सोनाली काय झाले म्हणून विचार नाही त्यामुळे तो जास्त रडतोय ते माझं सांगायचं तिकडे माझं सांगायचं तुला माझं सांगायचं काय झालं आई बोला ना कुणी नाही रे कुणाचे शेवटी एकल्याचे जायाचे कुणी नाही रे कुणाचे शेवटी ऐकल्याच जायाचे तर पाहू शकतात मी इकडे आल्यानंतर सोनाली रुद्राकडे गेलेली आहे मी जोपर्यंत तिथं होतो ना तोपर्यंत काय गेलेली नाही आहे भांडणं म्हणजे भांडणं झाले आज बेकार भांडणं झाले काय माहिती आता किती दिवस बोलत नाहीत आम्ही आज आहे ना सोनालीने पैसे ठेवलेले काय सांगा भाकरीसकडे नाही आल्या शेतामध्ये मी पण रागामध्ये काहीच नाही म्हटलं चल बस गाडी बांधून चल भूक लागली राग दमदार असला बिन लाजासारखं जे सापडेल ते खातोय आता इथं चिंच सापडली आता चिंच पण खातो आता तर हरभरा खाल्ला फॅमिली पाहू शकते तिथं दारे जातोय आता चिंच खातोय खरंच ना जबरदस्त भूक लागलेली आहे नंतर काही म्हणता पण आहे ना काही बोलता पण आहे ना आपण म्हणताना तर बायको आहे भांडणं तरी 2 कानामागे टाकायचे नाणं लावायचं असं करून जमत नाही आयुष्य एकत्र काढायचं असतं कसं आहे माणसांनी भांडणं केले पाहिजे पण लिमिटमध्ये केले पाहिजे नाही का अति केले पाहिजे नाही का म्हणजे तिला पण वाटलं पाहिजे नाही का म्हणजे बायकोला पण वाटलं पाहिजे नाही त्याला एक संग लग्न करून पस्तावा आला आहे नवऱ्याला पण वाटलं पाहिजे नाही की हिच्या संग लग्न करून पस्तावा आला म्हणजे आता लग्न केलं आहे एकत्र राहणं आहे आणि बाकी सगळं ओके ना रे आणि भांडणं आहे ना
किती जरी प्रेमी हा असला काही असलं ना तरी थोडंफार किरकोळ कारकोळ शब्दांनी शब्द वाढत काहीतरी होतंच, पण ते जास्त मनावर घ्यायचं नाही. तर आज आमचं दिवसभर मनावरती आहे. 10 ते 10:30 वाजल्यापासून मनावरती घेतलेलं आहे. आता वाजलेले आहेत 5. तर अजून किती टाईम मनावरती आहे ते सांगतात नाही. तोपासून एक शब्द पण बोललेलो नाहीत. हॅलो नाही, कारण की म्हणजे एकत्र मग राहण्यात मजा नाही. जास्त जर लिमिटपेक्षा भांडणं जर केले त्यामुळे मग लिमिटमध्येच भांडणं करायचे. तर आमचे भांडणं झालेले सकाळी 10 10:30 वाजल्यापासून. तर आता वाजलेले आहेत 5 5:30 वाजलेत, 5:30 वाजल्यात. तर अजून काही आमचे भांडणं मिटलेले नाहीत. अजून तरी आम्ही शब्द पण बोललो नाहीत एकमेकांना. मी मत जातो आहे तिकडे, येतो आहे जातो आहे, काहीतरी व्हिडिओ काढी जातो आहे, रुद्राला बोलतो आहे, करतो आहे, पण तिकडून रिस्पॉन्स पण नाही. व्हॉट्सॲपला 2-3 मेसेज केलेत तरी रिस्पॉन्स नाही आहे. तर जाऊ द्या, होईल संध्याकाळपर्यंत ठीक होईल असं मला वाटतं आहे. मला नाही, माझ्या मनाला वाटतं आहे. कारण की आमची भांडणं होतात परंतु लगेच नीट होतात. जास्तीत जास्त 1-2 दिवस बोलत नाहीत आम्ही. परंतु हां, मग ते बाकी एकमेकांचं काम वगैरे नाही का, एकमेकांवर घालून रुद्र घालून, रुद्र ते कर रे, रुद्र हे कर रे. मग ते कामं जिथे तिथे बरोबर देत नाही बोललं तरी. तर पाहूया आता कधीपर्यंत आम्ही बोलत नाहीत. बोल ना पिल्लू, बोल ना. काय ना बाबा, मी दारे धरतोय. तू काय करतो? हा, इकडं ये ना बाबू. मग नाही लावू. बरं बरं, येतो थोड्या वेळाचं ना, 5 मिनटं. हां चालतंय. बरं ठेव ठेव. तर फॅमिली सोनालीचं पण होता, मला वाटलं सोनालीला फोन केला आहे त्यामुळे मी मस्तपैकी कॅमेरा सुरू केला. पण रुद्राने फोन केला होता. काय माहीत सोनालीने लावून दिलं तर त्याच्याकडं काय माहीत. फिलिंग चांगली झाली ती, म्हणजे फोन आला होता एक काय म्हणतात ते, जरा मनात भारी वाटलं होतं. आता काहीतरी कामानिमित्त आहे ना का बोलून कसलं काय आलं आहे. तर फॅमिली पाहू शकतात, सूर्य पण मावळ तिला चाललेलं आहे. तर आता सोनालीने ते अजून खुर्तीत आहेत, त्यांना घरी नेऊन सोडायचे. ते काही बोलणार नाही आहेत. फायनल आता मी तिकडे जातो आहे आणि त्यांना नेऊन सोडतो, कारण की आमचं घर आहे ना शेतापासून 1.5 ते 2 किलोमीटर आहे. पाहूया येते का नाही. तर फायनली आलेलं आहे तिथं. आता रुद्र घरी नाही यायचं का? चल ना घरी. रुद्राचं कर बोला नाही बाबा, आता अवघड झालं. काय करते अक्का, काय करते? बरं बरं बरं. रुद्र पिल्लू चल ना, घरी नाही जा. चल ना मग, चल इकडं गाडी बसायला आपलं, चल. काय खातो? गेला सूर्य, अंधार पडला. बाकीचे पण जे आले ते पण चाललेले सगळे शेजारी पाजारी. 6:15 वाजलेले आहेत. हा बघा तू चपाती खातोय, भूक लागली ती. चल ना पिल्लू, घरी यायचं तुला नाही. इथं काय लागले बाबू, काय लागले? हा कापलं कशाने? हुसेन कापलं आई, यांनी कापलं. हन नाही परत कापत असतं. चला ना बाबू, चला ना, नेऊन सोडतो घरी मला. बाबू घरी नेऊन सोडतो ना पिल्लू, घरी नेऊन सोडतो, चल बरं. हा घरी गेलो, चहा दूध चपाती खायची. चला बरं म्हणा घरी अकाला. चला अकाला तिकडे ना. हा झालं नाही, नाही उद्या होईल ना बाबू. एक एक्सप्रेशन काय पिल्लू, झालं नाही परत म्हण बरं. झालं नाही अजून, झालं नाही ना बाबा अजून. पिल्लू चल ना मग तिकडे. नाही आपली गाडी इकडे आहे बाळा, गाडी इकडे आहे. हा आयला त्याला भूक लागलेली वाटतंय.
आवर पिल्लू गाडी आणतो पुढे तिकडं. इथं आणली. नेऊन सोडतो रुद्र आधी तुम्हाला परत येतो अकल न्यायला. चला मग जाते आता. तुला माझ्यासोबत यायचं ना. चल बाळा आपलं कोणी नका काय ना आपल्यासोबत. रुद्र दे ना आपल्यासोबत. खाल्ली तू. आपण घरी गेलो आका आका तुला चहा दूध देईल हा. नको बोलायला नको. तू बोलशील बोलशील तू. मी इकडेच लावली गाडी. कोणी येऊ ना येऊ आमच्या संगे. रुद्र आलेला आहे माझ्या संगे त्यामुळे मला काय फरक पडत नाही आहे. व्हिडिओ जर बघितला तरी पण कळून घ्या. पिलू कापतोय होय. इकडे आम लागत असेल हरभऱ्याची काढायचं. कापतं पण उसाने कापतं पण. आणि जी हरभऱ्याची आंबा असते का ती लागत ती मग ते नाही का पाय खासतो आहे ना. आई बोलली तुझी संग. आई काय म्हणली. आई म्हणली बाबा संग बोल नको. हा हा का मी काय म्हणतोय मी काय विचारतोय. आई म्हणली तुला बाबा संग बोलायचं नाही म्हणली ती ना. खरं सांगा काय म्हणते आई. बाबा संग बोलायची का नाही. बोलायची म्हणली ना. तसं हुशार आहे रुद्र काय विषय नाही. बघ आई पाय चालली तुझी. आईला मला मागायचं का. मागे यायचं का आईला सोबती नाही. बाबा चल बाबा. तर पाण्यात सोनाली आलेली आहे. वज कुठं टाकलं का नो. तर चहा प्यायला कने केलेलं आहे वाटते. पिलू पाणी इकडे अंदरचं. कोणाला तरी आकाने चहा प्यायला बोललं तर रुद्र. आणि चहा आहे प्यायचं असलं तर. काय करतो पिल्लू. काय पिल्लू पिल्लू बोलायचं नाही माझ्यात. हे रुद्र बोलायचं नाही माझ्यात. बोल ना मग आहे का. ऐक ना रुद्र मला ना तू 3 minutes तर काहीतरी रिस्पॉन्स पाहिजे. रुद्र 1 रुद्र 2 रुद्र 3. तर फॅमिली आमचं काय व्यवस्थित होणार नाही आज. त्यामुळे डोकं पण आता लावायचं सोडून देणार आहे. आणि याचा ब्लॉग पण मला वाटतं इथंच थांबवत. आज ब्लॉग पण लयची विचित्र झालेला असणार आहे. चला बाय बाय गुड नाईट. आणि असं सपोर्ट राहू द्या. तुमचं निदान सपोर्ट राहू द्या. यांचं जरी नसेल तर तुमचं निदान सपोर्ट राहू द्या. काय म्हणलं रुद्र. बाय बाय का रुद्र. बाय.